हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज। आज हम औरंगाबाद के महानगर पालिका के सामने आए हुए हैं। मेरे पीछे आप देख सकते हैं मनसे का आंदोलन शुरू है। इनकी 6 डिमांड है। शहर में जो पार्किंग को लेकर परेशानियां हो रही है नागरिकों को, उसी के चलते ये आंदोलन किया जा रहा है। चंदू नौकुटे इनके अध्यक्ष में, ये विधानसभा मध्य विधानसभा के अध्यक्ष है, इनके अध्यक्ष में ये आंदोलन किया गया है। और महानगर पालिका को अभी लोकशाही मार्ग से ये आंदोलन शुरू किया गया है। कमिश्नर अगर इस आंदोलन की, इस उपोषण की दखल नहीं लेते तो फिर मनसे स्टाइल में ये आंदोलन करेंगे। इस तरह की इन्होंने अभी हमसे बात करते हुए कहा कि जल्द से जल्द अगर ये पार्किंग की व्यवस्था नहीं करते नागरिकों के लिए, जो जगह जगह वो मनसे के कार्यकर्ता का कहना है कि जगह जगह ये मनमानी कर रहे हैं, अपनी गाड़ियां उठा रहे हैं, लोगों को परेशान कर रहे हैं। अभी दिवाली का सन है, दिवाली के लिए बड़े पैमाने पे लोग गाड़ियां लेकर अपने सिटी में आते हैं, खरीदी करते हैं, हॉस्पिटल करने गाड़ियां खड़े करते हैं। पर ये महानगर पालिका के एक्स आर्मी ये जबरदस्ती गाड़ियां उठा करके इन्हें दंड देकर इन्हें परेशान कर रहे हैं। इसी की मांग को लेकर ये आंदोलन किया जा रहा है। ये अभी लोकशाही मार्ग से ये आंदोलन है और ये आंदोलन की अगर दखल नहीं ली जाती तो फिर मनसे स्टाइल में आंदोलन देखने को मिलेगा। ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे। देखते रहिए MTN न्यूज। हेलो दोस्तों, आप देख रहे हैं MTN न्यूज। आज हम औरंगाबाद के महानगर पालिका के सामने आए हुए हैं और यहाँ पर मनसे स्टाइल में आंदोलन शुरू किया जाने वाला है। थोड़ी देर में आप देख सकते हैं मेरे सामने इनका बैनर लगा हुआ है। शहर में जो नो पार्किंग के लिए लोग परेशान हैं, पार्किंग के लिए लोग गाड़ियां उठा रहे हैं, उसी के चलते ये आंदोलन है। अभी ये बाजू की बिल्डिंग में शिवाजी महाराज के पुतले को हार डालेंगे, अभिवादन करेंगे और अपना आंदोलन शुरू करेंगे। आइए चलते। मनसे कार्यकर्ता आंदोलन करने वाले हैं यहाँ पर अभी थोड़ी देर में। और अभी अभिवादन के लिए बाजू की बिल्डिंग में शिवाजी महाराज के पुतले को हार डालेंगे और वहाँ से शुरुआत करेंगे। छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। माननीय अमित ठाकरे यांचा जय भवानी, जय शिवाजी। मैडम यार जरा महाराष्ट्र नव निर्माण सेना के कार्यकर्ता ने अभी अभिवादन किया शिवाजी महाराज के पुतले को और अब यहाँ महानगर पालिका के मेन गेट के सामने आंदोलन शुरू करें। महानगर पालिका गेट के सामने मनसे का आंदोलन शुरू हो चुका है। शहर में जो पार्किंग के प्रॉब्लम हो रही है लोगों को, नागरिकों को, आयन दिवाली है, दिवाली के टाइम पर हॉस्पिटल के सामने, मॉल के सामने, सिटी चौक, पैठन गेट, यहाँ से जो लोग खरीदी करते हैं, उसी के चलते जो लोगों को परेशानी हो रही है, उसी को उस कार्रवाई को बंद किया जाए फिलहाल त्यौहार के हुए तक, दिवाली हुए तक। उसी ये मांग को लेकर आज महानगर पालिका के सामने मनसे अपने स्टाइल में यहाँ पर आंदोलन कर रही है।
पार्किंगच्या नावाने वसुली दंड बंद झालाच पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना के अध्यक्ष राज ठाकरे का गले में फोटो डाला है उन्होंने, और उस तरह से वो बैनर बनाया है। और आधे शहर में जो जगह जगह जो गाड़ियों की प्रॉब्लम हो रही है, पार्किंग की प्रॉब्लम हो रही है, उसी के चलते आंदोलन किया जा रहा है। और एन दिवाली के टाइम पर ये आंदोलन जो करने की वजह है, शहर में जो लोगों को पार्किंग की बड़ी परेशानी हो रही है, गाड़ियां उठाकर लेके जा रही है महानगर पालिका के कर्मचारी, एक्स आर्मी जो अपने आर्मी के ड्रेस में नागरिकों को धमका रहे, डरा रहे हैं। उसी के चलते ये आंदोलन किया जा रहा है। इनकी मनमानी बंद की जाए। जय भवानी, महाराष्ट्र निर्माण सेनेचा साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या महानगरपालिकेचं करायचं काय? या महानगरपालिकेचं करायचं काय? अनेक वर्षापासून ही पार्किंगची समस्या वारंवार वाढत चालली आहे। महानगरपालिका म्हणजे जे आपण समजा एखादा पेशंट राहिला, त्याने इमर्जन्सी जर गाडी समजा रोडच्या साईडला जर उभा केली, तर ही महानगरपालिका ती गाडी घेऊन तिथं गरवारे याच्यामध्ये ती उभा करत असते, तर तिथून तो त्या लोकांकडून तो दंड वसूल करता। तर आमची ही मागणी आहे, यांनी पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे, त्यानंतर त्यांनी पार्किंगचा दंड वसूल केला पाहिजे। तोपर्यंत जर पार्किंगची व्यवस्था करत नाही, तोपर्यंत आम्ही इथं अमर उपोषण करणार आहोत। काय हे जो मनमानी करत आहे कर्मचारी अधिकारी, याच्यावर काय करणार? यांच्यावर आता आम्ही उपोषण करतो, अमर उपोषण करतोय। जर यांनी जर ऐकलं नाही, त्यानंतर आम्ही खळखट्याक आंदोलन उभा करणार। मनसे स्टाईलचं आंदोलन दिसेल का? मनसे स्टाईलचंच आंदोलन दिसेल। हे आता आम्ही एक संयमानी भूमिका घेतली आहे, लोकशाही मार्गाने। जर नाही झालं त्याच्यानंतर खळखट्याक आंदोलन करेल। दिवाळी आहे, ऐन हिंदू धर्माचे सण आता आलेले आहे। या संदर्भात आता पब्लिक मार्केटला फिरते शॉपिंग करण्यासाठी, काही खरेदी करण्यासाठी, तरी सुद्धा ही महानगरपालिका जर अशी मुठीत धरत असेल आणि जर हुकुमशाही जर करत असेल, तर मनसे कधी पण सहन करणार नाही। कमिशनर साहेबांना एकच आमचं निवेदन आहे की त्यांनी पार्किंगची व्यवस्था केली पाहिजे, नाही केली तर आम्ही खळखट्याक आंदोलन उभा करू। गणेश साळुंके, मनसे उपशहराध्यक्ष। काय बोलणार सर? आजचा विषय असा आहे आमचा की आम्ही मागील 1 वर्षापासून माननीय आयुक्त साहेबांना, महापालिकेचे आयुक्त आहे, त्यांना वारंवार आम्ही पत्रव्यवहार केलाय की जे काय तुमची पार्किंगची जी व्यवस्था आहे ती आधी अपॉइंट करा पार्किंग, त्यानंतर तुम्ही गाड्या उचलण्याचा हा जो प्रकार आहे तो चालू करा। त्यातल्यात आता जे दिवाळीचा सण आहे, सध्या आता हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा सण आहे, त्यातल्यात आता जे नागरिक येत आहेत, गुलमंडी परिसर झाला, प्रोझॉन झाला, सिडको झालं, हडको झालं, कॅनॉट सारख्या ठिकाणी, हे त्यांच्या नियमाचं उल्लंघन करून त्याच्यावरची ते कारवाई करते लोकांच्या याच्यावरती। आणि आमचं एवढंच मागणी मनपा आयुक्तांसोबत की जागोजागी तुम्ही आधी पार्किंगची व्यवस्था अपॉइंट करा, तुमचे कर्मचारी तिथे अपॉइंट करा आणि त्यानंतरच तुम्ही त्याच्यावर कारवाई करा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे आमची एवढीच मागणी आहे की जोपर्यंत तुम्ही वाहनतळाची व्यवस्था करत नाही, हे मनपा मनमानी कारोबार करतो, महिलांना पण खूप त्रास होतो। आम्ही आता दिवाळीचा सण आलेला आहे, बरेच महिला शॉपिंगसाठी बाहेर निघत आहे आणि जर आम्ही गाडी साईडला उभी केली तर हे कुणाला विचारत नाही, काही नाही, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, हे लोक येतात आणि अशा म्हणजे गलिच्छ म्हणजे गाडी जे उचलण्याची जी व्यवस्था आहे ते प्रॉपरली पण गाडी उचलत नाही, बिंदास कशीही गाडी उचलतात, गाडीला खरोच येतं, आमच्या गाडीला डॅमेज करतात आणि गाडी नेऊन तिथं छावणीला देतात, महिलांना खूप त्रास होतो। तर आमची मागणी आयुक्त साहेबांना एवढीच आहे मनसेच्या माध्यमातून की पहिले वाहनतळाचे त्यांनी प्रबंध करावी, नसता आम्ही मनसे स्टाईलने आम्ही खूप जोरदार आंदोलन करणार आहे। आमचं एवढंच। थँक्यू सर। काय बोलणार आज? एकीकडे आमचा जवान जो आहे ते या देशाची सेवा करण्यासाठी आज बॉर्डरवर आहे आणि ह्या जवानांचे कपडे घालून या ठिकाणी एक गायकवाड नावाचा कर्मचारी महानगरपालिकेचा मुजोरी करून त्याचा एक व्हिडिओ आता देखील व्हायरल झालेला आहे। एवढी मुजोरी वाढली यांची की पार्किंगची एकतर व्यवस्था नाही, पार्किंगचं नीटनेटकेपणा नियोजन नाहीये या शहरामध्ये।
अरे एखादा बाहेरचा व्यक्ती त्या एमजीएमच्या हॉस्पिटल समोर गाडी लावतोय, त्याची गाडी उचलून घेऊन जातात. अरे त्या गाडी मालकाला माहित नाही की गाडी चोरीला गेली की महानगरपालिकेने नेली. आणि तिकडे तुम्ही प्रश्न विचारायला जाल तर तुमच्या आई बहिणीवरनं शिवाय देतात. हे असल्या नालायक कर्मचाऱ्यांना पहिले निलंबित करावं, वाहनतळाची निर्मिती करावं, त्यानंतर असं काही न झालं. आज फक्त लोकशाही पद्धतीने आमचं उपोषण आहे. उद्या महानगरपालिकाशी आमची फाईट राहणार आणि मनसेची फाईट ही सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. असं आम्ही काही शांततेत बसणार आहे. आज आम्ही रखरखत्या उन्हामध्ये उपोषणाला सुरुवात केलेली आहे. नुसते स्टंट मारण्यासाठी उपोषण नाही, वरून टेंट टाकला, इकडे काही गळ्यात लिमसीच्या गोळ्या घेऊन बसलोय उपोषणाला, असं नाही. आज उपोषण एकदम लोकशाही पद्धतीने होणार. महानगरपालिकेच्या आयुक्तांना आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली उपोषणाची, यानंतर आम्ही आक्रमकपणे आंदोलन देखील करणार आणि तुमच्या समक्ष सांगतो आम्ही. आता का कर्मचारी मनमानी का करत, त्यांना काय भीती नाही का कमिशनर साहेबांची? अहो फक्त पैसा वसुली बस एवढंच टार्गेट आहे. मग तू कसंही कर पण संध्याकाळी पेटी घरी आणून दे. तू तिकडे कोणाच्या लोकांशी देणं घेणं नाही हो. एकीकडे आमचा सैनिक तिकडे बॉर्डरवर भांडतोय, देशाचं रक्षण करतोय आणि सैनिकांचे ड्रेस घालून लोकांना दादागिरी करताय. यांची दादागिरी आम्ही उतरवतो, दाखवतो ना आता. मागणी झालेली पूर्ण काय मग याच्या केव्हा दिसणार तुमच्या मनसेच्या? ठीक आहे, थोडा वेळ आहे. आज फक्त लोकशाही पद्धत आहे, करूया शांततेत. एरवी आम्हाला गुंड म्हणूनच मिरवतात ना तुम्ही. चला आमची गुंडागर्दी दाखवतो आम्ही तुम्हाला. आपले नाव चंदू नवपुते, मनसे विभाग अध्यक्ष.